कोपरगावात दलित समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन चौथ्या दिवशी सुरूच. न्यायासाठी शासनाकडे अर्थहात. कोपरगाव शहरातील दलित समाजातील महार वतनाच्या जमिनीबाबत तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आज चौथ्या दिवशी सुरूच असून आंदोलनकर्त्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रश्नाबाबत यापूर्वी अनेक वेळा शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे. वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर दिनांक 26 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आता आणखी किती काळ ही लढाई करायची? आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. रखरखत्या उन्हात मोठ्या संख्येने महिला व पुरुष आंदोलनात सहभागी होत असून आंदोलनस्थळी ठिय्या देत शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. शासन व प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. हे भीम आज आंदोलनाचा 14 दिवस आहे. कोपरगाव शहरामध्ये महार वतनाच्या सर्वे नंबर 5, 6, 7 आता 9 पैकी या जमिनी जवळजवळ 50 एकर ते 30 गुंठे जमीन ही शासनाने 1924 साली डेव्हलपमेंटकडे असा चेहरा मारला, पण ती काय जमीन डेव्हलप झाली नाही. ती खाजगी मालक लोकांनी ती गिळंकृत केली. म्हणजे दलित समाजाच्या लोकांची जी जमीन होती ती खाजगी लोकांनी ताब्यात घेतली आणि त्यांना अक्षरशः बेघर केलं. त्या जमिनीवरती आजपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कुठलंही प्रयोजन झालेलं नाही. तिथं आजही म्हणजे खाजगी मालकाचे पेरूचे बाग किंवा ऊसाची शेती या स्वरूपात काही तिथं भाग म्हणजे त्यांनी ॲक्वायर केलेला आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा काही भाग असेल, त्याच्यानंतर कोपरगाव नगर परिषदेची पाण्याची टाकी असेल, या असे खाजगी स्वरूपामध्ये त्यांनी ती जमीन संपादन केली म्हणजे ॲक्वायर केली. आणि कलेक्टरला जर विचारलं आजच कलेक्टर पासून तर प्रांतापर्यंत प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांनी त्यांनी लेखी अहवाल दिलाय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने ज्यावेळी त्यांची सखोल चौकशी करून मागितली, यांनी स्पष्ट अहवाल सादर केला की ही जमीन संपादनच झाली नाही. बरं, संपादन झाली नाही तर मग या लोकांकडे कशी काय गेली याचं कुठं त्याचं म्हणजे दस्तच आढळून येत नाही. आणि गाव ठाण्याकडे वर्ग कशी झाली हे भूमी अभिलेख म्हणतं आम्हालाही माहित नाही, हे आमच्याकडे आली कशी म्हणून. म्हणजे हा जवळजवळ 1000 ते 1,500 कोटीचा घोटाळा या लोकांनी त्या क्षेत्राचा केलेला आहे. आणि आज 50 ते 60 वर्षापासून त्याचा उपभोग ते लोक घेत आहे. म्हणून अशा लोकांवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे कागदाची शहानिशा करून मी कोपरगाव पोलीस स्टेशनला आम्ही वारंवार तेच सांगतो, तुम्ही एकदा आमचे दस्त तपासा आणि जर त्याच्यावरती काही तुम्हाला आक्षेप असेल तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा. जर ते कागदपत्र खरे असेल तर समोरच्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे संविधानिक मार्गाने, संविधानाच्या कायद्याप्रमाणे, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान अन्याय, अत्याचार म्हणजे सेक्युलर विचाराच्या सर्तीकरता संविधान लिहिलेले. एखाद्या गटावर अन्याय अत्याचार करायचा आणि दुसऱ्यानं मोठं व्हायचं हे संविधानामध्ये असं कुठल्याही स्वरूपाचा उल्लेख नाही. म्हणून संविधानिक मार्गाने या लोकांवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झालंच पाहिजे, कुठल्याही स्वरूपात झालं पाहिजे. कारण 70 ते 60 ते 70 घरं होते बेघर केले, आज 400 ते 500 लोक बेघर झालेले. आणि या कोपरगाव शहरामध्ये जमीन आहे, कोपरगाव शहराच्या बाहेर नाही. म्हणून या लोकांचा त्या जमिनीवरती जो डोळा आहे तो आम्ही कधी साध्य होऊ देणार नाही. भले जेल भरो आंदोलन जरी झाले तरी हरकत नाही, परंतु यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यानंतर ती जमीन जे वाली वारस आहे शासनाने त्याची सुद्धा खतर जमा करून म्हणजे शहानिशा करायची आहे. ज्याचे वारस आहे त्याच्याकरताच ती जमीन अवेलेबल करून द्यावा अशी परत एकदा शासनाला विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.